मला हे वैयक्तिक माझ्यासाठी असं विचारायचं आहे, की माझं असं होतं, की मला हसू खूप येतं. म्हणजे या लेव्हलला हसू येतं, की माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागतं आणि मग मला सगळ्यांसमोर ऑकवर्ड वाटायला लागतं. आणि समोरचा पण त्यामुळे डिस्टर्ब होतो. सो हे ओव्हरऑल नॉर्मल आहे, यासाठी काय करू शकते किंवा याला मी हसू कसं कंट्रोल करू शकते? हे बघा, हसू कंट्रोल करावं हे मला वाटतं हे तुम्ही केलंच नाही पाहिजे. ओके. तुमचं चांगलं हसू आहे, क्यूट स्माईल आहे. त्याच्यासोबत तुम्ही जेव्हा हसता ना, तेव्हा तुम्ही एका प्रकारे तुमच्या मेंटल हेल्थसाठी खूप मोठी सर्व्हिस करतायत, ही एक गोष्ट आहे. लोकांना काय वाटतं, की मी हसते केव्हा हसतो मी? जेव्हा मला चांगलं वाटतं तेव्हा मी हसतो. जेव्हा मला आनंद होतो तेव्हा आपण हसतो. काहीतरी चांगलं झाल्यावर हां. आपण हसतो. ही एक संकल्पना आहे आणि हसलंच पाहिजे. पण रिसर्च सांगतं की जर मला वाईट वाटतंय, मला चांगलं वाटत नाहीये, ॲज अ एक्सरसाइज म्हणून मी जरा स्माईल करतोय, म्हणजे मला वाटतं अरे काय बोर दिवस आहे आज, खूप खराब आहे, काहीच करावंसं वाटत नाही, हे माझी सध्याची थिंकिंग आहे. आणि त्याच्यामध्ये मी जर ॲज अ एक्सरसाइज, ॲज अ परिश्रम म्हणून असं केलं, जरी आत मला वाईट वाटतंय असं केलं आणि हसायला लागलो, एक आहे स्माईल केलं आणि दुसरं आहे हसायला लागलो, तर ॲक्च्युली तुमच्या ब्रेनला वाटतं की तुम्ही हॅपी आहात. तर फक्त तुम्ही हसून, फक्त तुम्ही स्माईल करून ब्रेनला तुमच्या असे सिग्नल देऊ शकता की तू हॅपी आहे, तर खराब मूड चांगला होऊन जातो. बहुतांश लोकांना वाटतं की जेव्हा माझं मूड चांगलं होईल तेव्हा मला हसू येईल. पण तुम्ही हसून आणि स्माईल करून जरी तुम्हाला खराब वाटत असेल, तुम्ही ॲज अ टास्क म्हणून जर ते केलं, तर त्याच्यानंतर तुम्हाला हॅपीनेसचा अनुभव होईल, हे पण रिसर्च सांगतं. तर तुमचं इतकं चांगलं स्माईल आहे, तुमचं इतकं चांगलं हसू आहे, कशाला कंट्रोल करायचं आहे तुम्हाला? हां, एक सिरियस सिच्युएशनमध्ये तर आपण ते नाही झालं पाहिजे, बट आय थिंक ती खात्री तुम्ही घेणार. येस, येस. म्हणजे इन शॉर्ट याचं मी असं आन्सर समजू, की हसणं खूप चांगलं आहे आपल्या मेंटल हेल्थसाठी, स्वतःसाठी आणि हसलं पाहिजे. यात काही अगदी, अगदी हसलंच पाहिजे. ओके. आणखी एक मला एक शेवटचं असं विचारायचं आहे, की बरेच महिलांचं म्हणजे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये पण अशा बऱ्याच जणी आहेत, ज्यांच्याकडून मला हे ऐकायला मिळतं. छोट्या-छोट्या गोष्टी मनाला लावून घेतात, सतत ओव्हर थिंकिंग करणं. कधी-कधी त्या ब्लँक होऊन जातात, मी कुठे आहे, काय आहे? एखादं काम करताना 100 विचार डोक्यात आणि कधी-कधी नुसत्याच बसून राहतात. त्यांना तासनतास कळत नाही आपण कुठे आहे, काय आहे? सो हे कुठेतरी डिप्रेशनची सुरुवात आहे किंवा हे नॉर्मल आहे हे किंवा नॉर्मल बिलकुल हार्मोनल? नाही आहे. हे नॉर्मल बिलकुल नाही आहे. हे डिप्रेशनची सुरुवात असू शकते. हे मात्र ओव्हर थिंकिंगचा रूपांतरण झालेलं आहे एन्झायटी, म्हणजे ओके. भित्रेपणाचा आजार किंवा अतिविचाराचा आजार. अतिविचार नव्हे, तर अतिविचाराचा आजार. असे विचार जे तुमच्या संतुलनमध्ये नाही आहे, जे तुमच्या कंट्रोलमध्ये आता राहिलेलेच नाही आहे, हा त्याचा आजार झाला. तर यासाठी तुम्ही पहिले मानसोपचार तज्ञाकडे गेलं पाहिजे, कारण अतिविचाराचं रूपांतरण होतं डिप्रेशनमध्ये, डिप्रेशनचं रूपांतरण होतो सिव्हिअर डिप्रेशन, सिव्हिअर नैराश्यामध्ये. मग तुमची लाईफ, मग अशी किती महिला आम्ही बघतो की मग ते म्हणतात की डॉक्टर आम्ही फक्त बसून असतो, काही नाही झालं तरी रडावंसं वाटतं. हां. अनकंट्रोलेबल क्राईम होतं, कारण ते डिप्रेशनमध्ये त्याचं रूपांतरण झालेलं आहे. आणि हे जे होतंय की 100 विचार येत आहेत, फ्रीज होऊन बसले, ते एका प्रकारे तुमचं विवेकी बुद्धी जी आहे ती सध्यासाठी फ्रीज झाली आहे, ती काम करत नाही आहे. तर याच्यातून तुम्हाला बाहेर निघण्यासाठी प्रोफेशनल हेल्प घ्या. ब्रीदिंग एक्सरसाइजेस, खूप डीप ब्रीदिंग, बेसिक एक लक्षात ठेवायचं, आता वेळ नाही आपल्याकडे, नाही तर डीप ब्रीदिंग. श्वास आत घ्यायचं, 4 पर्यंत काउंट करायचं, श्वास आत घ्यायचं, 7 पर्यंत थांबून ठेवायचं आणि 8 रिलीज करायचं. मी करून दाखवतो तुम्हाला एक. 4 श्वास आत घ्यायचे, 7 होल्ड करून ठेवायचे आणि तोंडातून आत 8 दाते 8 मोजून बाहेर काढायचं. याच्याने सुद्धा इतकं फरक पडतं. भरपूर अशा गोष्टीत बाकी जे तुम्ही करू शकता, ते म्हणजे तुम्ही जिथे बसले आहात तिथे तुम्हाला जर वाटतं काही कळत नाहीये, तर याला आम्ही म्हणतो 5 4 3 2 1 हम 5 टेक्निक. त्याच्यात काय करू शकता तुम्ही, 5 थिंग्स, 5 गोष्टी जे तुम्हाला दिसतायत ते बघायच्या आणि सांगायच्या. म्हणजे तुम्ही तिथे बसले, त्या गोष्टी अगोदर आहे, पण तुम्ही तुमच्या विचारामध्ये इतके रमलेले आहे की तुम्हाला काही कळत नाहीये. समजा मी तसं आहे आणि आता मला ते करायचं आहे, तर ते एक्सरसाइज कसं करणार मी? 5 गोष्टी जे मला दिसत आहेत, एक म्हणजे कॅमेरा दिसतोय, दुसरं म्हणजे हे मिरर आहे पण माझं लक्ष नव्हतं, तिसरं इथे कॉफी ठेवली आहे पण माझं लक्ष नव्हतं, चौथं म्हणजे तिथे मागे गुलदस्ता ठेवला आहे, आणि पाचवं म्हणजे हे इथे एक बोर्ड आहे. तर हे स्वतःला आपण अवेअरनेसमध्ये आणून सांगायचं, हे 5 गोष्टी आहे इथे. 4 गोष्टी जे तुम्ही ऐकू शकता, जे अगोदर पण होत्या पण तुम्ही तुमच्या मनात इतके गुंतले होते की तुम्हाला राईट. तुम्हाला ऐकू येत नव्हते. म्हणजे काय? माझ्या स्वतःच्या ब्रीदिंगचं व्हॉइस, एसीचा व्हॉइस. एसीचा व्हॉइस. तिसरं, बाहेरच्या केबिनमध्ये जो कोणी काय बोलत असेल त्याचं किरकोळ व्हॉइस येतं. आणि चौथं,
समजा तुम्ही रोडवर तुमचं घर असेल तर जे नॉईज असतं आपल्याकडे व्हेक्युलर त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. 5 गोष्टी जे तुम्ही बघू शकता आणि मग ते उच्चारण करायचं. 4 गोष्टी जे तुम्ही ऐकू शकता. 3 गोष्टी जे तुम्ही टच करू शकता. आता मी हे जे कोट घातलंय, हे शर्ट घातलंय, हे शर्ट माझ्या हातावर कसं फील होतंय, स्मूथ आहे की रफ आहे. हे जे शूज घातलंय हे माझ्या तळपायावर कसं वाटतंय, स्मूथ वाटतंय, रफ वाटतंय, गरम वाटतंय, थंड वाटतंय. अवेअरनेस त्याचा. अशा 3 गोष्टी तुम्ही टच करून बघा. 2 गोष्टी जे तुम्ही टेस्ट करू शकता, त्या म्हणजे पाणी तुम्ही टेस्ट करून बघा. त्यासाठी पण सांगतो, कोणी दचकलेला असेल, कोणी त्रासात असेल, त्याला कळत नसेल, अरे पाणी घे. ते एका प्रकारची ग्राउंडिंग स्किल आहे की तुम्हाला त्या क्षणात परत आणायचं. तुम्ही जे अतिविचाराच्या चक्रव्यूहमध्ये फसलेले आहात त्याच्यामधून तुम्हाला सध्याच्या मुवमेंटमध्ये आणण्याची ती एक पद्धत आहे जी आपण सगळे करतो. अरे पाणी घे. आणि एक सुगंध जे तुम्ही घेऊ शकता. तर तुमच्यासोबत तुम्ही चांगलं काहीतरी परफ्यूम ठेवा. 5 गोष्टी जे बघू शकता, 4 गोष्टी जे तुम्ही ऐकू शकता, 3 गोष्टी जे टच करू शकता, 2 गोष्टी जे तुम्ही टेस्ट करू शकता, 1 गोष्टी जे तुम्ही स्मेल करू शकता. देवाने आपल्याला 5च इंद्रिया दिली आहे. 5चा आपण वापर केला आहे आणि जो मन तुमचा हरवत गेला होता अतिविचारांमध्ये, तुम्ही त्याला त्या क्षणात परत आणलाय. राईट. असे भरपूर प्रकार तुम्ही करू शकता.